निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, स्वायत्ततेवर संशयाचे ढग. देशातील एक महत्त्वाची स्वायत्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयोगाची आडमुठी भूमिका आणि काही निर्णयांवरून त्यांच्या स्वायत्ततेवर आणि हेतूवर संशयाचे ढग दाटले आहेत, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनाही आयोगाने जुमानले नाही, असा आरोप होत आहे. बिहारमधील SIR प्रक्रियेदरम्यान मतदारांचे आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा जुने मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र निवडणूक आयोगाने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या घटनेमुळे निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात उभे ठाकले आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बंगळुरू मध्य मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला. या घोटाळ्याची माहिती जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शपथपत्राद्वारे ही माहिती सादर करण्याची सूचना केली. हे हास्यास्पद असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांना डिजिटल स्वरूपात मतदार यादी न देता 7 फूट उंचीच्या याद्या सोपवण्यात आल्या होत्या, ज्यातील घोळ शोधण्यासाठी त्यांना 6 महिने लागले. या सर्व घटनांमुळे निवडणूक आयोग एका विशिष्ट हेतूनेच मतदार याद्या तयार करत आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आयोगाच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावरचा विश्वास कमी होत चालला असून लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करून जनतेचा विश्वास पुन्हा मिळवणे आवश्यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा शेवट कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.